कर्माचा सिद्धांत. लेखक हिराबाई ठक्कर. अनुवादक बळवंत शंकर काशीकर. वाचक मनीषा. भाग 6. भगवंतापाशी आपण काय मागावे. भगवंतापाशी आपण काय मागावे हेच खरोखर आपल्याला समजत नाही. भगवंताला आपण सांगतो की मी पापकर्मे केलेली आहेत, परंतु त्यामुळे जे दुःख व्हावे ते भोगण्याची माझी तयारी नाही. तरी ते दुःख मला भोगावयास लागणार नाही असे कर. उलट माझे जीवन सुखी कर. पण अशी गैरवाजवी मागणी देव कशी स्वीकारणार? प्रारब्ध भोगण्यात भगवंतांची शिफारस अथवा वशिला कसा चालणार? वर आपण पाहिल्याप्रमाणे प्रारब्धाचे फळ देण्याबाबतीत भगवंतांचे हातही बांधलेले आहेत. जगात जे महान भक्त होऊन गेले त्यांनी प्रारब्धानुसार आलेल्या भोगांचा आनंदाने स्वीकार केला. म्हणून जगाच्या दृष्टीने भक्ताचे, संतांचे जीवन दुःखी झालेले आपल्याला पाहण्यात आले. वास्तविक त्यांनी आपला प्रारब्ध भोगून संपविल्यामुळे अग्नीत जळून शुद्ध होणाऱ्या सोन्याप्रमाणे ते देखील शुद्ध निर्मळ झाले. कुंती माता श्रीकृष्णाची सख्खी आत्या असूनही तिने त्याच्याजवळ विपदहा संतु नहा शाश्वता, म्हणजे आमच्यावर नेहमी संकटे यावोत अशी सारख्यांच्या दृष्टीने विचित्र मागणी केली. वास्तविक कुंतीने भगवंताजवळ संकटे, दुःख मागितली नाहीत, तर संकट समयी भगवंतांचे सतत स्मरण राहावे म्हणून संकट रूपाने भगवंतांचे सतत स्मरण मागून घेतले. आपण अशी मागणी कधी करतो का? नरसी मेहत्याने माझ्या संसाराचा सत्यानाश हो असे भगवंतांशी मागणी मागितली. नरसी मेहता, मीराबाई, कुंती माता हे सर्व आपल्या दृष्टीने संसारात सुखी झाले. नरसी मेहत्याचा मुलगा मेला, मुलगी विधवा होऊन परतली, त्याची बायको मेली, त्याला जाती बाहेर काढण्यात आले. मीराबाई आपल्या पतीपासून अलग झाली, तिला पतीने विषाचा पेला दिला. स्वामी रामकृष्ण परमहंसांना कर्करोगासारखा असाध्य रोग झाला, परंतु या किंवा दुसऱ्या कोणाही भक्ताने आपल्या भक्तीच्या बदल्यात भगवंतांकडून कुठल्याही कृपादृष्टीची मागणी केली नाही. त्यांनी भक्तीचा व्यापारी विनियोग कधीच केला नाही. एकदा एका चक्रवर्ती राजाला एका भिकाऱ्याची दैन्यावस्था पाहून त्याची दया आली व तुला काय हवे ते माग, मी देतो असे त्याला म्हणाला. भिकाऱ्याने राजाला प्रसन्न होऊन खूप विचार केला आणि म्हणाला, महाराज, माझी भीक मागण्याची झोळी फाटली आहे, त्यातून भिक्षा गळून पडते, तरी महाराजांनी कृपावंत होऊन मला कोरी करकरीत नवीन झोळी द्यावी. वास्तविक त्याने कितीही धन ऐश्वर्य मागितले असते तरी त्याला ते राजाने दिलेच असते. भिकाऱ्याची अशी कोती मनोवृत्ती पाहून आपल्याला हसू येते, पण नीट विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की आपणही त्या भिकाऱ्याहून किंचितही वेगळे नाही. आपण जेव्हा भगवंताजवळ 5-25 लाख रुपये गाडी, बंगला, सुंदर स्त्री, संतती इत्यादी मागे मागतो, तेव्हा त्या मागण्या भिकाऱ्याच्या करकरीत नव्या झोळीपेक्षा वेगळ्या नसतात. तुकाराम महाराजांनी काय सांगितले? न लगे मुक्ती धनसंपदा, संत संग देई सदा. कुंती माता, नरसिंह मेहता किंवा तुकाराम महाराज यांच्याप्रमाणे मागण्याची आपली कुवतच नाही. परमात्म्याने न मागता आपल्याला नरदेह बहाल केला आहे, जे मोक्षाचे द्वार आहे, आणि या देहाचा कशा रीतीने उपयोग करावा आणि मोक्षप्राप्ती कशी करून घ्यावी हे आपली शास्त्रे आणि संत सांगतात. पण आपण पामर जीव आपला खरा स्वार्थ, कल्याण समजतच नाही. म्हणूनच प्रारब्धामधून पळवाट काढण्याच्या क्षुल्लक मागण्या आपण भगवंतांशी करतो. त्यामुळे भगवंत आपल्यावर नाराज आहे. आपण खरोखर अभागी आहोत. म्हणूनच त्या भिकाऱ्याप्रमाणे आपण धन, पुत्र, घरदार अशा फालतू मागण्या करतो आणि सकाम कर्मे करून त्यात होणाऱ्या पुण्य संचयाद्वारे अशाश्वत अशी स्वर्गप्राप्ती करू इच्छितो व पुनरपि जननम पुनरपि मरणम अशा फेऱ्यात करीत राहतो. आता बघूया संचित कर्मातून सुटण्याची युक्ती म्हणजेच ज्ञानयोग. वर सांगितल्याप्रमाणे कर्मयोगाद्वारे आपण आपली क्रियमाण कर्मे नियंत्रित करू शकतो आणि भक्ती योगाद्वारे प्रारब्ध कर्म भोगून त्यातून आपली सुटका करून घेऊ शकतो. परंतु संचित कर्म जे कित्येक पूर्वजन्मात साठलेले असते त्यातून माणसाने आपली सुटका कशी करून घ्यावी हा खरा गंभीर प्रश्न आहे. क्रियमाण कर्म करण्यात त्याला स्वातंत्र्य आहे व ते नियंत्रित करणे त्याच्या हातात असते आणि त्याने निश्चय केला तर ते
अशा रीतीने करू शकतो की ते संचितात जमा न होता ज्या त्यावेळी आपले फळ देऊन समाप्त होते. प्रारब्ध कर्म पण तुमच्या पुढे छाती काढून उभे असते. ते धैर्याने भोगून आपण आपल्या जीवनमध्येच संपविता येते. परंतु आपली संचित कर्मे अजूनही परिपक्व न झाल्याने फळ देण्यास तयार झालेली नसतात. भोगण्यासाठी पुढे येऊन उभी राहिलेली नसतात. पण ती जुनी क्रियमाण कर्मे असल्याने केव्हा ना केव्हा भोगण्यासाठी पुढे येऊन उभी राहणारच. एकदा शब्द उच्चारला की तो परत घेता येत नाही. तोंडाबाहेर थुंकी टाकली की ती परत घेता येत नाही. बंदुकीतून सुटलेली गोळी व धनुष्यातून सुटलेला बाण परत घेता येत नाही. त्याचप्रमाणे जे पूर्वीचे क्रियमाण संचितात जमा होऊन राहिले आहे आणि परिपक्व होऊन भोगण्यासाठी व जीवनकाळात समोर येऊन उभे राहिलेले नाही, ते भोगण्यासाठी नवा जन्म घेणे अपरिहार्य आहे. अशी संचित कर्मे थोडकी नसल्याने आणखी एका जन्मात भोगून संपविता येतील अशी वस्तुस्थिती नाही. अनादी काळापासून अनेक जन्मात जमा झालेल्या संचित कर्माचे पर्वतमय साठे प्रत्येक जीवात्म्याच्या खाती जमा झालेले असतात आणि ते हळूहळू जसे परिपक्व होत जातील तसे भोगून संपविल्याशिवाय जीवात्म्याची सुटका नाही. म्हणजेच जीवात्म्याला अनंत काळापर्यंत जन्म घेत राहावे लागणार व जन्ममृत्यूच्या चक्रातून त्याची कधीही सुटका होणे असंभवच. देह धारण करावा लागतो तोवर मोक्ष नाही. परंतु आपली शास्त्रे छाती ठोकपणे सांगतात की घाबरून जाण्याचे काही एक कारण नाही. जर जीवात्म्याने निश्चय केला तर या जीवनकाळातच संचित कर्माचे सर्व प्राय साठे नष्ट करता येतील. ते भोगून संपविणे अशक्य, म्हणून ते नष्ट करण्याचा एकमेव उपाय म्हणजे ते सर्व पर्वत जाळून भस्म करणे. असे भस्म करण्यासाठी ज्या अग्नीचा उपयोग करावयाचा त्याचे नाव ज्ञानाग्नी. वर सांगितल्याप्रमाणे कर्मयोगाद्वारे सर्व क्रियमाण कर्मे नियंत्रित करता येतात. भक्तियोगाद्वारे सर्व प्रारब्ध कर्मे भोगून संपविता येतात. याचप्रमाणे ज्ञानयोगाद्वारे अनादी काळापासून जन्मजन्मांतरात साठलेली सर्व संचित कर्मे ज्ञानाग्नीने भस्म करून टाकता येतात. अशा रीतीने कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग यांच्या करणी प्रत्येक जीवात्मा सर्व क्रियमाण प्रारब्ध व संचित कर्मापासून मुक्त होऊन याच जीवनकाळात दरम्यान मोक्ष मिळवू शकतो, यात तीळ मात्रही संदेह नाही. भगवान गीतेत स्पष्ट आश्वासन देतात. यथे धांसी समिद्धोग्निर्भस्मसात कुरुते अर्जुन ज्ञानाग्निही सर्व कर्माणि भस्मसात कुरुते तथा. हे अर्जुना, प्रदीप्त केलेला अग्नी जसा काष्टांना भस्म करून टाकतो तसाच ज्ञानरूपी अग्नी सर्व कर्मबंधनाचे भस्म करून टाकतो. ज्याप्रमाणे एकदा होळी पेटवली की त्यात ओली, सुकी, बारीक, जाड, सरळ, वाकडी अशी सर्व प्रकारची लाकडे जळून राख होत जातात, त्याचप्रमाणे एकदा ज्ञानाग्नी प्रकट झाला की त्यात सर्व शुभ अशुभ क्रियमाण प्रारब्ध संचित कर्मे भस्मसात होऊन जातात आणि जीवात्मा मोक्षाचा अधिकारी होतो. म्हणजेच जन्ममरणाच्या चक्रातून त्याची कायमची मुक्तता होते. आता बघूया ज्ञानाग्नी कसा प्रकट होतो तो. जीव स्वतःच्या मूळ स्वरूपाला विसरला आहे. जीव हा ब्रह्माचाच अंश आहे. ब्रह्म सच्चित आनंद स्वरूप आहे, परंतु जीवाला आपल्या खऱ्या स्वरूपाचे स्मरण नाही, म्हणून तो जन्ममरणांच्या चक्रात सापडला आहे. भगवान गीतेत सांगतात, ममैवांशो जीवलोके जीवभूता सनातनः. जीव ब्रह्माचा अंश व मुक्त असूनही मायेच्या प्रभावाने स्वतःला बद्ध विनाशी मानतो. जीवाला स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची यथार्थ जाणीव होणे याचेच नाव ज्ञान, आणि असे ज्ञान होता क्षणी त्याची सर्व संचित कर्मे जळून भस्म होतात, नष्ट होतात. परंतु जीवाला असे स्वस्वरूप ज्ञान होणे ही फार कठीण गोष्ट आहे. एखादा समर्थ गुरु मिळाला तरच ही गोष्ट शक्य होऊ शकेल. एकदा एक सिंहाचा छावा जन्मानंतर लगेचच काही कारणावशात मातेपासून वेगळा पडला. तो एका धनगराला सापडला. धनगराला त्याची दया आली आणि आपल्या मेंढरांबरोबरच त्याने त्याचे पालनपोषण केले. जरा मोठे झाल्यावर ते सिंहाचे पिल्लू मेंढरांच्या कळपावर बरोबर हिंडू फिरू लागले. वास्तविक आपण कोण आहोत हे
या ज्ञानाअभावी ते स्वतःला मेंढरूच मानू लागले व इतर मेंढरांबरोबरच फिरताना त्यांचे अनुकरण करून बे बे असा आवाज करू लागले. आपण मेंढरूच आहोत अशी त्याची दृढ भावना झाली. एकदा एक सिंह फिरत फिरत त्या मेंढरांच्या कळपाजवळ आला. त्याला पाहताच मेंढ्या पळू लागल्या. त्याबरोबर तो सिंहाचा छावाही बॅ बॅ करीत पळू लागला. आपला एक जातभाई कळपाबरोबर पळत आहे हे पाहून सिंहाला मोठे आश्चर्य वाटले व इतर मेंढरांना सोडून सिंहाने त्या छाव्यालाच पकडले. सिंहाचा छावा घाबरून गेला व बे बे करीत सिंहाची विनवणी करू लागला. महाराज, मी मेंढरांचा बच्चा आहे, माझ्यावर दया करा व मला जीवदान द्या. सिंह त्याला सांगू लागला, बाबा रे, तू मेंढरू नाहीस, माझ्याच जातीचा जंगलाचा राजा आहेस. मी तुला कदापि मारणार नाही, माझ्याबरोबर जंगलात चल. पण त्या छाव्याचा सिंहाच्या बोलण्यावर विश्वासच बसेना. तो पुन्हा पुन्हा सिंहाला सांगू लागला की मी मेंढरूच आहे, लहानपणापासूनच मी या कळपात आहे, मला बरोबर घेऊन जाऊ नका, मला कृपा करून या कळपाबरोबर जाऊ द्या. ते मेंढरू नसून सिंहच आहे अशी त्याची खात्री करण्यासाठी सिंह त्याला एका मोठ्या तलावापाशी घेऊन गेला व त्याचे डोके धरून त्याला सांगू लागला की बघ, तुझे प्रतिबिंब, तू मेंढरू नाहीस, बे बे करू नकोस, तुझा चेहरा बघ, माझ्या चेहऱ्याशी मिळता जुळता आहे, तू माझ्यासारखी मोठ्याने डरकाळी मारण्याचा प्रयत्न कर. छाव्याने आपला चेहरा सिंहासारखा पाहिला व त्याची भीती कमी झाली. मग त्याने प्रयत्न करून सिंहाप्रमाणे मोठ्याने डरकाळी मारली आणि तत्क्षणी त्याची खात्री झाली की मी मेंढरू नसून सिंहच आहे आणि आनंदाने तो सिंहाचा छावा सिंहाबरोबर जंगलात निघून गेला. त्या मेंढरांच्या कळपाकडे त्याने चुकूनही मागे वळून पाहिले नाही. सूर्यापासून सुटलेले किरण समग्र जगात पसरतात, त्याचप्रमाणे अनादी काळापासून जीव पण ब्रह्मापासून वेगळा झाला आहे. ढगातून पडणारे पाणी सुरुवातीला अगदी शुद्ध असते, परंतु आकाशातून जमिनीवर पडेपर्यंत त्यात निरनिराळे वायू मिसळतात. पृथ्वीवर पडल्यानंतर धूळ, माती, इतर घाण यामुळे ते पाणी पहिल्यासारखे शुद्ध राहत नाही. नंतर ते जेव्हा नदी रूपाने वाहू लागते तेव्हा त्यात अनेक क्षार व अन्य मलिन तत्वे मिसळतात. असे होता होता ते समुद्रात मिळाल्यानंतर तर खारट बनून जाते. नंतर पुन्हा सूर्याच्या प्रखर किरणांनी त्याचे वाष्पीभवन होऊन त्याला ऊर्ध्वगती प्राप्त होऊन त्याला ढगाचे रूप प्राप्त होते. अशा तऱ्हेने ते पुन्हा आपल्या मूळ शुद्ध स्वरूपात जाते. बरोबर याचप्रमाणे जीव आपल्या ब्रह्मस्वरूपातून बेगला पडून मायेच्या संपर्काने अज्ञानवश मलिनता प्राप्त करता झाला आहे. गोस्वामी तुलसीदास रामायणात हे सत्य एकाच ओळीत स्पष्ट करतात. भूमी परत भा डाबर पाणी, जिमी जीवही माया लपटानी. वरील गोष्टीतील सिंहाप्रमाणे कोणी समर्थ गुरु सिंहाच्या छाव्यारूपी जीवात्म्याला भेटला तरच त्याला आपल्या मूळ अस्सल स्वरूपाचे ज्ञान होईल आणि तरच तो आपल्या सर्व कर्म बंधनातून मुक्त होईल. येथे जीवात्म्याला काहीही निराळे बनावयाचे नाही. केवळ अज्ञानवशात आपण जे नाही ते आहो ही भावना जाऊन स्वस्वरूपाचे ज्ञान होणे आहे. मेंढरांपासून सिंह बनला नाही, केवळ आपण मेंढरू आहोत हे त्याचे अज्ञानपटल दूर झाले व त्याला आपल्या खऱ्या स्वरूपाची जाणीव झाली. आपण अज्ञ, अल्प, विनाशी जीव नसून सच्चित आनंद स्वरूप आहोत ही जीवात्म्याची खात्री झाली की आपोआपच तो अहम ब्रह्मास्मी अशी सिंह गर्जना करेल. संत तुलसीदास रामायणात सांगतात, ईश्वर अंश जीव अविनाशी, चेतना अमल सहज सुखराशी, सो मायावश भयहू गोसाई, बद्धे कीर मर्कटकी नाही. जीवात्मा हा ईश्वराचा अंश असून अविनाशी, चेतन, अमल, सुखाची केवळ रास आहे. पण मायेला वश झाल्यामुळे एखाद्या पिंजऱ्यातल्या पोपटाप्रमाणे किंवा मदाराच्या माकडाप्रमाणे स्वतःला बद्ध, अल्पज्ञ इत्यादी तो मांडतो. आपल्या खऱ्या आत्मस्वरूपाचे ज्ञान झाल्यावर आपली सर्व संचित कर्मे क्षणात कशी भस्मभूत होऊन जातात ही गोष्ट एका दृष्टांताद्वारे लक्षात येऊ शकेल. एकदा एक गृहस्थ रात्री आपल्या पत्नीबरोबर गप्पा मारित होता. नंतर दोघांना झोप लागली. थोड्याच वेळात त्या गृहस्थाला एक स्वप्न पडले. स्वप्नात त्याला असे दिसले की त्याने एका माणसाचा खून केला आणि पोलिसांनी त्याला पकडले. खुनाच्या आरोपाखाली
त्याला सतत 3 वर्षेपर्यंत त्याच्यावर खटला चालला व आरोप सिद्ध होऊन त्याला 10 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा झाली. जेलर फार कडक स्वभावाचा होता. रोज काही ना काही कारणावरून तो त्याला पाठीवर चापकाचे फटके मारी. असे होता होता त्याने 3 वर्षे शिक्षा भोगली. फटक्यांच्या माराने त्याच्या पाठीचे अगदी धिरडे झाले होते. एक दिवस काही कारणावरून जेलच फार भडकला व त्याला इतके मारले की त्याची पाठ रक्तबंबाळ झाली. स्वप्नातच तो जोराने "अरे बापरे, माफ करा, आणखी नको" असे तो ओरडू लागला व तेवढ्यात त्याला जाग आली. पत्नी शेजारीच होती. तिने घाबरून विचारले, "अहो, काय झाले? का ओरडता? तुम्हाला किती घाम फुटला आहे?" त्याने सांगितले, "अगं, माझ्या पाठीकडे बघ. फटक्यांच्या माराने ती किती रक्तबंबाळ झाली आहे." बायको म्हणाली, "अहो, तुम्ही तर 2 पांघरुणे पांघरून गादीवर चांगले झोपलेले आहात. पाठ रक्तबंबाळ कशी होणार बरे? पाठीला घाम आलेला आहे." स्वप्नातून जागे झाल्याबरोबर त्या माणसाला आपल्या खऱ्या स्वरूपाचे भान आले आणि ज्ञान झाले की मी खुनी नाही, मी निर्दोष आहे. केवळ स्वप्नात आपण घाबरलो आणि नंतर त्याने आपल्या पत्नीला सांगितले की स्वप्नात मला एका माणसाच्या खुनाबद्दल 10 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा झाली व त्यातील 3 वर्षांची शिक्षा भोगूनही झाली. त्याआधी खटला 3 वर्षेपर्यंत चालला होता, इत्यादी इत्यादी. पत्नी म्हणाली, "अहो, रात्री 12पर्यंत आपण गप्पा मारित होतो. नंतर दोघांना झोप लागली व आता तर अवघे 12:30 वाजले आहेत. अर्ध्या तासात तुम्ही 6 वर्षे कुठे जाणार?" त्या माणसाला स्वप्नात 10 वर्षाची शिक्षा झाली होती. त्यातील 3 वर्षाची सजा त्याने भोगून संपविली. आता त्याला राहिलेली 7 वर्षे तुरुंगात काढणे जरूर आहे का? स्वप्नावस्थेतून जागृतावस्थेत आल्यावर तुरुंगवासाच्या राहिलेल्या 7 वर्षाचे त्या माणसाचे संचित कर्म त्वरित भस्मसात झाले. कारण आता त्याला आपल्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान झाले. त्या ज्ञानाग्नीने त्याचे संचित कर्म भस्म झाले. गीतेमध्ये म्हटले आहे, "ज्ञानाग्निही सर्व कर्माणि भस्मसात कुरुते." ज्याप्रमाणे स्वप्नावस्थेतील सुखदुःखे स्वप्न असेपर्यंत खरीखुरी वाटतात, पण त्या अवस्थेतून त्याच्याहून श्रेष्ठ जी जागृतावस्था, त्यात आल्यावर सर्व मिथ्या भासतात, कारण ती मिथ्याच असतात. त्याचप्रमाणे जागृतावस्थेतील सर्व सुखदुःखे ही मिथ्याच असतात. पण जोपर्यंत माणूस जागृतावस्थेतून श्रेष्ठ जी ज्ञानावस्था त्यात पोहोचत नाही, ती ज्ञानावस्था प्राप्त करू शकत नाही, तोपर्यंतच ती खरीखुरी भासतात. पण ज्ञानावस्था प्राप्त होता क्षणी ती सर्व मिथ्या होती याबद्दल त्याची खात्री होते. एखादा माणूस रात्री खीरपुरी सारखी मिष्टान्ने खाऊन आनंदात झोपला तरी त्याला जर असे स्वप्ने पडले की तो 7 दिवसांचा उपाशी आहे, तर तो भिक्षापात्र घेऊन स्वप्नात दारोदार अन्नासाठी भीक मागत फिरेल. अशा वेळी प्रत्यक्ष शंकराचार्य जरी त्यांच्या समोर येऊन सांगू लागले की "अरे अज्ञानी जीवा, तू भुकेला नाहीस. रात्री पोट भरून मिष्टान्न खाऊन झोपलायस. आता तू स्वप्नात उगीच स्वतःला भुकेला मानित आहेस," तरी त्या माणसाचा खुद्द शंकराचार्यांवरही विश्वास बसणार नाही. तो ज्या क्षणी जागृतावस्थेत येईल तेव्हाच त्याला त्याच्या खऱ्या स्वरूपाचे भान होईल आणि मग त्याला शंकराचार्यांच्या समजविण्याची गरज भासणार नाही. त्याचप्रमाणे जागृतावस्थेत असणाऱ्या पण मायेच्या प्रभावाने अज्ञानात असलेल्या आपल्यासारख्या जीवांना आपली शास्त्रे व संत महात्मे कंठरावाने आवर्जून सांगत आहेत की स्वप्नावस्थेप्रमाणे ही जागृतावस्थाही मिथ्या आहे. केवळ ब्रह्मच सत्य आहे. तू सच्चित आनंद स्वरूप असे ब्रह्मच आहेस. पण आपण अज्ञानी जीव ते खरे मानण्यास तयार नाही, कारण अजूनही आपण जागृतावस्थेतून त्याहून वरच्या अशा ज्ञानावस्थेत पोचलेलोच नाही. शंकराचार्य आत्मबोधात सांगतात, "संसार हा स्वप्नतुल्यो हि रागद्वेषादि संकुलः स्वकाले सत्यवत भाती प्रबोधे सती असत भवेत." प्रीती द्वेष सुख दुःख युक्त हा संसार केवळ स्वप्नाप्रमाणे खोटा आहे. स्वप्नात ते खरे वाटते, परंतु जागे झाल्यावर ते खोटे आहे ते आपल्याला समजते. त्याचप्रमाणे ज्ञानावस्था प्राप्त झाल्यावर हा संसार, आपली सध्याची जागृतावस्था, हा पण स्वप्नाप्रमाणे खोटा होता अशी आपली खात्री होते. हे जग केवळ एक दीर्घ स्वप्नच आहे. श्री शंकराचार्य अनेक ग्रंथांचे सार केवळ अर्ध्या श्लोकात सांगतात.
ते म्हणतात, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तं ग्रंथकोटिभिः ब्रह्मसत्यं जगत्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. कोट्यावधी ग्रंथांचे सार मी छाती ठोकपणे अर्ध्या श्लोकात सांगतो. ब्रह्म सत्य आहे, जग मिथ्या आहे आणि हा जीव म्हणजे दुसरे तिसरे काही नसून ब्रह्मच आहे. पूर्वी सांगितलेल्या दृष्टांतातल्या त्या माणसाची बाकी राहिलेली 7 वर्षांची शिक्षा त्याला आपल्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान होताच जशी समाप्त झाली, त्याचप्रमाणे जीवाला आपल्या सच्चित आनंद स्वरूपाचे ज्ञान होता क्षणी अनादिकालापासून अनेक जन्मांतरात त्याच्या संचितात जमा असलेली सर्व कर्मे भस्म होतात, म्हणजेच नष्ट होतात. अशा प्रकारे जसा क्रियमान कर्मे नियंत्रित करण्यासाठी कर्ममार्ग आहे, प्रारब्ध लीलया भोगण्यासाठी जसा भक्तिमार्ग आहे, त्याचप्रमाणे समस्त संचित कर्मे समाप्त करण्यासाठी ज्ञानमार्ग आहे. या 3ही मार्गांचा अवलंब करून जीव स्वतःची या जन्माची जीवनयात्रा पूर्ण करून मोक्ष प्राप्त करू शकतो आणि जन्म मरणाच्या चक्रातून आपली कायमची सुटका करून घेऊन मुक्त होऊ शकतो. आता बघूया आपल्याला ज्ञानप्राप्ती का होत नाही ते. संसारात माणसाला जोवर आसक्ती आहे, म्हणजेच हे माझे, ते माझे, मला हे मिळाले पाहिजे इत्यादी, तोवर ज्ञान प्रकट होत नाही. ज्ञान मार्गात देह, धन, वैभव, माता, पिता, स्त्री, पुत्रादी सगळे सोयरे, आप्त, मित्र, परिवार या सर्वांबद्दल माणसाने आसक्ती सोडली पाहिजे. त्यांच्यात राहूनही एक प्रकारची उदासीन वृत्ती ठेवण्यास माणसाने शिकले पाहिजे. आप्तेष्टांची आसक्ती हा ज्ञानमार्गातील मोठा अडसर आहे. अज्ञानामुळे गेल्या जन्मातील मातापिता, स्त्री, पुत्र, कन्या, बंधू बांधव यांचे आपणाला या जन्मात पूर्ण विस्मरण झालेले असते. त्याचप्रमाणे या जन्मातील मातापिता, स्त्री, पुत्रादिकांबद्दल जाणीवपूर्वक उदासीन वृत्ती ठेवून त्यांना विसरण्याचा प्रयत्न माणसाने करावा. त्यांच्या मोहात गुंतून जाऊ नये. कमळाचे पान पाण्यात असूनही कोरडे असते अशा प्रकारचा प्रयत्न करावा. परमेश्वराचे आपल्यावर महान उपकार आहेत की गेल्या जन्मातील नातलगांची, मित्रपरिवारांची आपल्याला अजिबात स्मृती नाही. तसे झाले असते तर आपले जीवन फारच दुःखी झाले असते. रस्त्यावरून जाणाऱ्या एखाद्या गाढवाला आपण पाहून म्हणालो असतो, अरे हे तर गेल्या जन्मी माझे काका होते, माझे मामा होते. हाय रे देवा, यांना या क्षुद्र पशुयोनीत का बरे जन्म दिलास? गेल्या जन्मीच्या आपल्या पत्नीला कुत्रीचा वा गाढवीचा जन्म आला असेल. तिला ओळखल्यावर आपण प्रेमापोटी घरी घेऊन गेलो तर काय अनर्थ ओढवेल? या जन्मीची पत्नी दोघांनाही घराबाहेर काढेल. जसे अज्ञानामुळे आपण पूर्वजन्मीचे ऋणानुबंधी विसरून गेलो आहोत, त्याप्रमाणेच ज्ञानपूर्वक म्हणजेच जाणून बुजून या जन्मातील सगळे सोयरे यांचा आपल्याशी ऋणानुबंधाने काही काळ संबंध आला आहे. वास्तविक ते आपले किंवा आपण त्यांचे कोणीही नाही अशी भूमिका ठेवण्यास आपण शिकले पाहिजे. त्यांचे संबंधी ओढ, आसक्ती, मोह, माया हळूहळू कमी करावी. त्यांच्यात गुंतून जाऊ नये. संसारात उदासीन वृत्तीने राहण्याचा प्रयत्न करावा. समुद्रात योगायोगाने लाकडाचे 2 ओंडके जवळ येतात. काही काळ एकत्र तरंगतात, नंतर त्यांचा वियोग होतो. पुन्हा ते एकत्र येत नाहीत. तसेच आपण आपले नातलग, मित्र, परिचित आहेत तशी मनोभूमिका ठेवावी आणि त्यांच्याबद्दल आपली आसक्ती हळूहळू कमी होईल. संसारात जसजशी आसक्ती कमी होईल तसतशी विरक्ती वाढेल. संसारासंबंधी उदासीनता वाढेल. असे झाले की हळूहळू आपल्याला ज्ञानप्रकाश जाणवू लागतो. ज्ञानमार्गात प्रगती होऊ लागते. संसारातील आसक्ती किंवा विरक्ती अजमाविण्याचे मापयंत्र म्हणजेच बॅरोमीटर आपल्यापाशीच आहे. आपण जेव्हा एकटेच असतो त्यावेळी जर आपल्याला आपल्या कुटुंबाच्या, नातलगांच्या, परिचितांच्या आठवणी येत असतील, आपल्याला एकटे वाटून तो एकटेपणा असह्य वाटू लागेल, तर समजावे की अजून आपली संसारात फार आसक्ती आहे. आपण संसारात पुरे गुरफटलेले आहोत. आपण एकांतात असताना आपले मन जर शांत असेल, संसारी गोष्टी मनात न येता मनाला एक प्रकारची प्रसन्नता, आनंद वाटेल, तर समजावे आपली ज्ञानमार्गात, अध्यात्मात थोडीफार तरी प्रगती आहे.
आपण एखाद्या तीर्थक्षेत्री अगर थंड हवेच्या ठिकाणी काही दिवस राहावयास गेलो, तिथे आपले मन रमून गेलेले आहे व घरादाराची काही आठवण चिंता आपल्याला होत नसेल, तर समजावे आपली संसारी आसक्ती कमी झालेली आहे. अशा प्रकारे आत्मपरीक्षण करण्याचे मापयंत्र म्हणजेच बॅरोमीटर आहे आपल्यापाशीच असते. आता बघूया आपण ज्ञानप्राप्तीचा खरा प्रयत्न करतो का ते. आपण ज्ञानप्राप्तीचा प्रामाणिक प्रयत्न खरोखर कधीच करीत नाही. आपल्यापैकी अनेकांची अशी समजूत असते की मधून भागवत सप्ताहाला बसणे अथवा एखाद्या संन्यासी आश्रमात जाऊन राहणे म्हणजे ज्ञानप्राप्तीचा प्रयत्न करणे होय. पण हाही देखील एक देखावाच असतो, कारण अशा ठिकाणीही मन केवळ घरदार, स्त्री, पुत्र यांचाच विचार करीत असते. मन हे ज्ञानप्राप्तीचे साधन म्हणजेच जणू पात्र म्हणजे भांडं आहे. आपण बाजारात गहू तांदूळ आणावयास जातो तेव्हा पिशवी घेऊन जातो. दूध दही यासारखे पदार्थ आणण्यासाठी पात्र घेऊन जातो. त्याशिवाय वस्तू आणणे अशक्य. पण ज्ञानार्जनासाठी आपण जातो तेव्हा मात्र भांडे म्हणजेच मन घरीच ठेवून जातो. मग आपल्याला ज्ञान कसे मिळणार? सिंहिणीचे दूध ठेवण्यासाठी जसे साधे पात्र चालत नाही, तर सोन्याचेच पात्र चालू लागते. त्याचप्रमाणे ज्ञान साधनेसाठी प्रीती द्वेष रहित वैराग्य युद्ध अंतःकरणारूपी पात्र असेल तरच उपयोग. जोवर आपले अंतःकरण जन्मजन्मांतरातील वासनांनी लडबडलेले आहे, धन दौलत गाडी बंगला कांचन कामिनी यांच्या हव्यासाने परिपूर्ण भरलेले आहे, तोवर आपण त्यात ज्ञानामृतरूपी सिंहिणीचे दूध कसे बरे भरणार? आधी आपल्या अंतःकरणात असलेल्या सर्व कामना वासना काढून टाकल्या पाहिजेत. त्यानंतर वैराग्यरूपी साबणाने धुवून ते स्वच्छ केले पाहिजे, तरच ते ज्ञानामृत भरण्यास योग्य पात्र होईल. ज्ञान न टीके वैराग्य विना भले कोटी करा उपाय. ज्ञान म्हणजे काय हे आपण आधी स्पष्टपणे समजून घेतले पाहिजे. सामान्यतः अशी समजूत असते की विश्वविद्यालयाच्या मोठमोठ्या पदव्या मिळविणे, जगातील अद्ययावत वैज्ञानिक शोधांची माहिती मिलादयत असणे, जगातील दैनंदिन घटना अवगत करून देणे असणे इत्यादी गोष्टी म्हणजेच ज्ञान. पण ही साफ चुकीची समजूत आहे. या सर्वांची गणना माहिती म्हणून करता येईल हे खरे ज्ञान नव्हेच. भगवंतांनी ज्ञानाची विविध लक्षणे गीतेत सांगितली आहेत आणि ती आहेत पुढील प्रमाणे. 1. अमानित्वम म्हणजेच आपल्या श्रेष्ठतेच्या अभिमानाचा अभाव. 2. अदंभित्वम म्हणजे दांभिक आचरणाचा अभाव. 3. अहिंसा प्राणीमात्रांना कोणत्याही प्रकारे पीडा न देणे. 4. क्षांती दुसऱ्याच्या अपराधाबद्दल क्षमेची भावना. 5. आजर्वम मन व वाणीची सरळता. 6. आचार्योपासनम गुरुबद्दल आदर श्रद्धा भक्तियुक्त गुरुसेवा. 7. शौचम अंतर्बाह्य शुद्धी अंतःशुद्धी प्रीती द्वेष कपट आदी विकार रहित शुद्ध अंतःकरण. बाह्यशुद्धी सत्य व्यवहाराने द्रव्यार्जन शुद्ध सात्विक आहार सरळ व कपटरहित आचरण स्नानादी शरीर शुद्ध इत्यादी. 8. स्थैर्यम अंतःकरणाची स्थिरता शांत मन. 9. आत्मविनिग्रह मन व इंद्रिय सहित शरीराचा निग्रह. 10. इंद्रियार्थेषु वैराग्यम इह व परलोकातील सर्व भोगांबद्दल अनासक्ती. 11. अनहंकार अहंकाराचा पूर्ण अभाव. 12. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम जन्म मृत्यू वृद्धत्व व्याधी यातील दुःख व दोष यांचे सतत चिंतन, ज्यामुळे मनात संसाराची हळूहळू विरक्ती उत्पन्न होते. 13. पुत्र घरदार गृहादिषु आसक्तीही पुत्र स्त्री घर धन इत्यादी बाबतीत आसक्तीचा अभाव. 14. अनभिष्वंगम हे माझे ते माझे असा भावनेचा अभाव. 15. इष्टानिष्टोपपत्तीषु नित्य समचित्तत्वम प्रिय व अप्रिय गोष्टींची प्राप्ती अनुकूल व प्रतिकूल परिस्थितीत मनाची समता. 16. मयी अनन्य योगेन
व्यभाचारिणी भक्ती. ध्यानयोगाद्वारे केवळ एका सर्वशक्तिमान परमेश्वराला आपला स्वामी मानून स्वार्थ व अभिमान यांचा त्याग करून श्रद्धा व भावयुक्त अंतःकरणाने परमप्रेमाने भगवंतांचे निरंतर चिंतन करणे याचे नाव अव्यभाचारिणी भक्ती. म्हणजे आज एका देवा पुढे नारळ, उद्या दुसऱ्याला अभिषेक, परवा तिसऱ्या देवाची षोडशोपचार पूजा असे रोज देव बदलणे ही व्यभिचारी भक्ती. 17. विविक्त देश सेवित्वम. शुद्ध पवित्र शांत अशा ठिकाणी एकांतात राहून निरंतर मनन चिंतन करणे. 18. जनसंसदी अरतीही जनसमूहात. जनसमूहात म्हणजेच विशेषतः विषयासक्त ऐहिक सुखसमृद्धी हे सर्वस्व मानणाऱ्या राहण्याचा तिटकारा, त्यांच्या गोष्टीत न रंगण्याची वृत्ती. 19. अध्यात्मज्ञान नित्यत्वम. अध्यात्मज्ञानात मनाची नित्यस्थिती मन रंगणे. ज्या ज्ञानाच्या योगे आत्मा व अनात्मा यातील भेद जाणला जातो ते अध्यात्मज्ञान. 20. तत्वज्ञानार्थ दर्शनम. तत्वज्ञानाचा अर्थरूप जो परमात्मा त्याचे सर्वत्र दर्शन करणे. सर्वांभोवती परमेश्वर पाहण्याची वृत्ती. वरील सर्व लक्षणे ही तत्वज्ञान प्राप्तीची साधने असल्याचे यांनाच ज्ञान असे म्हटले आहे. ही झाली ज्ञानाची लक्षणे. याहून विपरीत अशी जी स्थिती तिचे नाव आहे अज्ञान. अशा प्रकारचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी शुद्ध वैराग्याची जरुरी आहे आणि असे ज्ञान प्राप्त करण्यासाठी सतत पुरुषार्थ करून मोक्ष प्राप्त करणे हेच मानवी जीवनाचे लक्ष्य असले पाहिजे. कर्मसिद्धांताचे सतत चिंतन करून त्यानुसार वागले तर ही गोष्ट अशक्य तर नाहीच, उलट सहज साध्य होईल. 7व्या दिवशी मृत्यू होणार असा शाप असलेल्या राजा परीक्षिताने भागवत श्रवण करून तो मोक्षाचा अधिकारी झाला, कारण त्याला तीव्र वैराग्य झाले होते आणि भागवत सांगणारे शुकदेव तर साक्षात वैराग्याचा पुतळाच होते. आजही भागवतात जीवात्म्याला 7 दिवसात मोक्षप्राप्ती करून देण्याची क्षमता आहे, पण सांगणारा शुकदेवांसारखा व ऐकणारा परीक्षित राजांप्रमाणे होणार असला पाहिजे. आजकाल भागवत सप्ताह करणारे वक्ते असतात, त्यांची दृष्टी सप्ताहानंतर किती कमाई होईल याकडे असते, तर भागवत सप्ताह बसवणारा यजमान असतो त्याची केलेल्या खर्चात आपली किती प्रसिद्धी होईल, समाजात किती मान मरातब आपणास मिळेल याकडेच लक्ष असते. आणि भागवत श्रावणास बसणारेही लोकांनी आपणास धार्मिक समजावे या हेतूने पेंगत श्रवण करीत असतात. भागवताकडे केवळ एक धार्मिक कथा म्हणून आपण पाहत असतो. राजा परीक्षिताला मोक्षप्राप्ती झाली ही एक सत्य घटना आहे व आपले श्रवणही परीक्षिताप्रमाणेच एकाग्रतेने आणि दृढ श्रद्धेने झाले पाहिजे, अशी मनाची ठाम भूमिका असलेला एकही श्रोता नसतो. ज्ञान प्राप्त करणे आणि त्यायोगे सर्व संचित कर्मांचे भस्म करणे ही चणे मुरमुऱ्याची पक्की मारण्याची सोपी गोष्ट नाही. त्यासाठी निश्चयपूर्वक प्रबळ पुरुषार्थ हा केलाच पाहिजे. अशा प्रकारे भाग 6 येथे पूर्ण झाला.